नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो. तर पुन्हा एकदा आपण परत निघालो आहोत बाहेर फिरायला. तर चाललेलो आहोत पंढरपूरला. सगळेजण खाली उतरलेले आहेत, मी एकटा घरात आहे. आता इथं ठेवत परत आपल्या चला निघूयात. आता आपल्या बाप्पाच्या पाया पडूयात आणि आपण घरातनं निघूयात. गणपती बाप्पा मोरया, रामकृष्ण हरी. चला तो रोशन, सचिन भाऊ, परे भाऊ चौघजण चाललेलो आणि आपली गाडी असणार आहे सेलेरिओ, सचिन भाऊची गाडी. ती तिकडे तयार आहे, वाट बघतात सगळेजण. आपल्याला सोडायला पण कोण कोण आलेत बघूया. तर प्रांजल इथे आहे, आईवर घरात आहे, काकी पण वरती आहेत तिथे. आपली बच्चा कंपनी सगळी. आई डब्याची पिशवी घेतली का? नेली नाही तर मग उपवासही झालेला ती बच्ची नाही. हॉटेलमध्ये जेवलं तर पण घरचा डबा आज घेऊन चाललेलो आहोत. रात्रीचं जेवण आपला घरचाच जेवायचं. मग उद्या उपवास, परवाचं एक बाहेर जेवण आहे. तर आता फायनली असा आपला रूट आहे. हो चला, ही आमची बच्चा कंपनी आम्हाला सोडायला आलेली. हे मोठे कार्य करतील आमचे. तो मिष्टी आले, आराध्या आले, सार्थक पण आलाय. तर यातला आमच्याबरोबर कोण येते बघू. एक सीट आहे फक्त, बाकी कोण कोण येते? सगळ्यांना यायचं आहे. एकच पिशवी होती ना, नाही कोणीतरी एकाने यायचं असेल तर या. ठीक आहे ना. मग कट्टा झाले, मग ती गाडी घेतली असते. आपण ही सचिन भाऊची गाडी घेऊन चाललेलो आहे. आता निघूयात थोड्या वेळात. हे रोशन, रागवलाय आमचं. त्याला पण यायचं. सगळेच पोरं पाठी लागले. तो बघा, बाय. तो आता निघूयात. वाजलेले किती? 4:27 झालेले. पनवेलवरनं निघतोय आम्ही आता. आमचाच पाठी लागलाय. एक पाठी लागलाय तर प्रिन्स, प्रिशू, जेजा, मिष्टी, आराध्या आणि सार्थक सगळं पाठी लागले. रडतान बाबू बाय. आलोच मी खाऊ घेऊन येतो. खाऊ तुला आता जायचंय बोलतो. चला निघतो आता. चालू बाय. सगळ्यांचे पोरं पाठी लागले. तो फायनली आपण आता घराच्या इथं निघतोय बाहेर. आपल्या गाडीत आहोत आम्ही चौघजण, सचिन भाऊ, परे भाऊ, रोशन आणि मी. निघूयात आता. तो चला, आपण दुकानात आलेलो आहोत. पंढरपूरला चाललो. चला आम्ही चाललो पंढरपूरला. म्हटलं आमचं विठ्ठल पंढरी इथेच. चला येतो. हो काय? चला आपल्या दुकानात आपण आता निघतोय. चला आपण आता निघतोय पनवेलवरनं बाहेर. गाडीत नायट्रोजन भरायला थांबलेलो आहोत. नायट्रोजन भरू आणि मग इकडनं जाऊयात. तो 4:30 वाजलेत आणि इथून आपला डिस्टन्स आहे पंढरपूर 320 किलोमीटर आहे. म्हणजे मस्तपैकी आपल्याला रात्र होणार आहे. निघू. सध्या तरी इथे आता पाऊस नाही. पुढे आता कुठे आपल्याला पाऊस लागतो बघूयात. पंढरपूरला तर नाही आहे. त्याला मित्र गेलेला आहे तर त्याला विचारणार असं तिथे अजिबात पाऊस नाही. बघूया आता मध्ये भेटेल मला सध्या आपल्याला. इथे पण थोडं रिमझिम चालू. चला आपण आपला प्रवास चालू केलेला आहे. इकडनं 320 किलोमीटर आहे. आता कमी झालं. बापरे, नदीला पाणी दिसतंय भरपूर. रस्त्याचा एवढा भाग राहिला तिकडचा पाणी एवढं म्हणते. वरती पाणी पडलं, खाली पाणी पडलं सगळं. आरपाडा पूर्ण हे वरती आलं. आम्ही गेलो ना 2 जण पंधरा भरपूर.
आहोत. तर बघूयात आता तिथे काय नजारा दिसतोय. काय दिसतंय ना. अरे बाबा बाबा धुका पण मस्त धुका पण घेतला. धुका पडला. जुना मिसळीतले आपला हा खारपाडा होता. सो आम्ही आता पुण्यात पोहोचलेलो आहोत. पुण्यात जवळपास आता आमचा 1 तास गेला ट्रॅफिकमध्ये. पूर्णपणे बंपर टू बंपर ट्रॅफिक होती. आता ट्रॅफिकमधनं आम्ही निघालेलो आहोत. प्रवास सुरळीत परत चालू झाला आणि पाऊस चालू झाला. मग आता सावकाश क्रॉस चालू होईल आपला. तर बघूयात आता किती वेळ जातोय. कारण ट्रॅफिक थोडी तर दिसते भरपूर. आता भेटूयात आपण डायरेक्ट. सो 120 किलोमीटर आलेलो आहोत आपण. इथे पाऊस तर आहे पण गारवा पण आहे भरपूर. हवाच आहे आणि सगळी हवा गार आहे. तर इथे आता चहा प्यायला थांबतो. चहा पिऊ आणि मग बघू. आणखीन आता वाजलेत 8, 9, 9:30 पर्यंत जेवायला थांबू. हवा आहे इथं भरपूर. हे बघा गाडी आपली इथं लावलेली आहे. चहा पिऊ आणि इथं निघू. सो आता आपण पनवेलवरनं निघून आलेलो आहोत 133 किलोमीटर आणि आपल्याला पंढरपूर आहे 190 किलोमीटर. 3 तास 17 मिनिट दाखवत आहे. आता इथे CNG टॉकअप करायला थांबलेलो आहे. आणि मागच्या वर्षी पण याच पंपावर थांबलेलो, यावर्षी पण याच पंपावर थांबलो. आणि इथे जे लाईन आहेत बहुतेक आपल्या साईडच्या आहेत गाड्या. मग बहुतेक म्हणजे सगळ्याच आपल्या साईडच्या गाड्या CNG भरायला. सो आता आपण लोणातला आहोत. इथून 129 किलोमीटर पंढरपूर आहे. इथं आता आम्ही घरनं जेवण आणलेलं आहे. हॉटेलमधनं एक भाजी घेतली गरम आणि आपल्या घरचे आहे जेवण सगळं. मग ते आता जेवतो आणि मग डायरेक्ट सगळं पंढरपूरला 12:30पर्यंत दाखवतो आहे. पंढरपूर पोचू आपण. आता हळूहळू जाऊ. मग सकाळपर्यंत आपल्याला टाइमपास करायचं आहे. आता जेवण घेऊया. आमचं आता जेवण बघा तुम्ही. दोडगे आहे ते. हे दोडगे ते आता इथे एक दिंडीतले लोक आलेले मालेगावचे. तर त्यांनी इथं बनवलेलं. तर ते त्यांनी बोलले काय तुम्हाला आणू काय, मला आणा. तर हे बघा हे असे बिरडा आहे, बटाट्याची भाजी आहे, भाकरी आहे. आता मस्तपैकी जेवायचा आणि मग निघायचा पंढरपूरला. काय सचिन भाऊ बरं आहे ना. परेश भाऊला लाज वाटते. दोडगे आणि रोज आता जेवतो, नंतर भेटू. होत नाही ते. चला जेवण झाला. आता वाजले परत 11:10 आणले ना. आता गाडी चालवायला बसलाय रोशन. म्हणजे पुढचे आम्ही 2 जण बसलेलो, परेश भाऊ आणि मी मागे आलो. आणि बरोबर तीच का. आणि मागे बसलोय आणि सचिन भाऊ आणि रोशन पुढे बसले. कशी लागत डायरेक्ट पंढरपूरला थांबू. रामकृष्ण हरी. पंढरपूर नगर परिषद आपलं स्वागत, वारकऱ्यांचं स्वागत करीत आहोत.
आरती चालू होते. आता आपण आपला मागच्या वर्षी आलेलो तेव्हा गाडी एक ठिकाणी पार्क केलेली, तर लोकेशन आपण ठेवलेलं आहे. सो आपण आता तिथे जाऊयात, तिथे आपली गाडी पार्क करूयात आणि तिकडनं थोडं विश्रांती घेऊन मग मॉर्निंगला आंघोळ करायला चंद्रभागेच्या तीरावर जाऊयात. तो हा एंट्रन्स बघा किती छान आहे. आषाढी एकादशी 2026. आपण आता मंदिराच्या जवळ चाललो आहे. जसं आपण पुढे चाललो आहे तशी आपल्याला माणसं दिसायला लागलेली आहेत. जो मंदिरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण पण आता आपल्या ब्लॉगचा एंड इथेच करूया आणि मॉर्निंगला भेटूया नवीन वेशभूषेमध्ये. बंद